चेक. हॅलो चेक. सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. कोणत्याही कार्यक्रमाची आपण सुरुवात करत असताना प्रथमतः आपण गणपती बाप्पांना वंदन करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला आणि 14 विद्येने अभिप्रात झालेला श्री गणरायाला स्मरण करून अखंड हिंदुस्थानचे अर्धदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मायबोली मराठी भाषेला वंदन करून सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार अंतर्गत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब व राजू भैया भोसले पुरस्कृत सातारा ग्रामीण प्रीमियर लीग SGPL 2026 पर्व क्रमांक 2चा रंगरंगोटी सोहळा तब्बल 2 दिवस आपल्याला क्रिकेटची पंढरी म्हणून नवी मुंबई शहर ओळखलं जाणारं ठिकाण अर्थातच ऐरोली विभाग. या ऐरोली विभागामध्ये अगदी ज्या प्रकारे आपण पाहत असतो की कास पठार म्हटलं की फुलांसाठी जगप्रसिद्ध असलेले हे कास पठार जून महिना ते ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे आपल्या कासपटावरती फुलं रंगीबेरंगीमध्ये पाहायला मिळतात, तशाच प्रकारचा क्रिकेटचा महारण संग्राम देखील तुम्हाला 2 दिवस संपूर्ण रंगीबेरंगीमध्ये न्हावून जाणारा पाहायला मिळेल. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत SGPL सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळामध्ये आपण उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा संपन्न करणार आहोत आणि त्यानंतर क्रिकेटच्या महारण संग्रामाला सुरुवात होणार आहे. खरं तर सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये तब्बल 10 संघ सहभागी झालेले आहेत. 10 संघांमध्ये तुम्हाला 140 खेळाडू खेळताना देखील पाहायला मिळतील. ज्या प्रकारे आपण पाहतो की 10 संघ आपल्याला सहभागी झालेले होताना पाहायला मिळालेले आहेत. पहिला संघ सातारा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेला आहे. वेदांत स्पोर्ट्स दिलीप भगत, नवनाथ बादापुरे आणि विठ्ठल अहिरे यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे आणि त्या संघामध्ये तुम्हाला आयकॉन खेळाडू खेळताना दिसेल. कासपठार टेनिस क्रिकेटचा षटकार किंग बकासूर अतुल गोगावले आणि चॉईस खेळाडू तुम्हाला खेळताना दिसेल. सारकल वाघजाई देवी टीमचा खेळाडू, ज्या खेळाडूकडे लेदर बॉलचा देखील अनुभव आहे, टेनिस बॉलचा देखील अनुभव आहे, असा यश काळे तुम्हाला त्या टीममध्ये चॉईस खेळाडू खेळताना दिसेल. वेलकम टीम वेदांत स्पोर्ट्स. दुसरा संघ सहभागी झालेला आहे सह्याद्री सुपरस्टार आदरणीय श्री दिलीपदादा देवरे, अमोलदादा देवरे आणि प्रवीणदादा घाग यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे आणि त्या संघामध्ये आयकॉन खेळाडू, खरं तर गतवर्षी ज्या खेळाडूने सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये मालिकावीरचा पुरस्कार मिळाला, मिस्टर SGPL म्हणून ओळखला जाणारा आणि कासानी टीमची रणमशीन म्हणून ओळखला जाणारा कासानी गावचा हर्ष बादापुरे तुम्हाला आयकॉन खेळाडू खेळताना दिसेल आणि चॉईस खेळाडू म्हणून तुम्हाला त्या टीममध्ये कातवडी बुद्रुक या टीमचा एक स्टार खेळाडू राम देवरे खेळताना पाहायला मिळेल. त्याही टीमचं स्वागत आहे सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये. वेलकम टीम. सातारा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये तिसरा संघ सहभागी होत आहे शिवतेज 11 संघ. अक्षयजी शेडगे, राजनजी देवरे यांच्या संघ मालकीचा संघ आहे आणि या टीममध्ये आयकॉन खेळाडू खेळताना दिसेल. सारकल कडवाडी या टीमचा मास्टर माइंड खेळाडू किरण जाधव आणि चॉईस खेळाडू खेळताना दिसेल युवा टॅलेंटेड खेळाडू सांबरवाडी DJ किंगचा शिवम जांभळे. वेलकम टीम शिवतेज 11. स्वागत आहे आपलं. चौथा संघ सहभागी झालेला आहे श्री स्वामी समर्थ 11 संघ. आदरणीय श्री गणपतजी जाधव साहेब, युवराज सिंह गोहिल साहेब यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे आणि आयकॉन खेळाडू म्हणून तुम्हाला या टीममध्ये खेळताना दिसेल बोर्णे गावचा एक षटकार किंग जयवंत कदम, सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये असणारा खेळाडू आणि चॉईस खेळाडू, ज्या खेळाडूला संपूर्ण कासपठार टेनिस क्रिकेटमध्ये 360 मॅन म्हणून ओळखलं जातं असा अटाळी टीमचा श्रीकांत अहिरे तुम्हाला या टीममध्ये चॉईस खेळाडू खेळताना दिसेल. वेलकम टीम. स्वागत आहे श्री स्वामी समर्थ 11 टीमचं देखील. पाचवा संघ सहभागी होत आहे सातारा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये फ्रेंड्स NA वॉरियर्स टीम. या संघाचे संघ मालक आहेत अमोल तरडे, नितीनजी बादापुरे यांच्या संघ मालकीचा संघ आहे आणि या टीममध्ये आयकॉन खेळाडू तुम्हाला खेळताना दिसेल. अनावळेवाडी गावचा सितारा ऑलराऊंडर खेळाडू नितीन शिंदे तुम्हाला आयकॉन खेळाडू खेळताना दिसेल आणि चॉईस खेळाडू तुम्हाला खेळताना दिसेल. ज्या
खेळाडूकडे वेग जास्तीचा आहे बॉलिंग करत असताना, असा बोर्णे गावचा एक रफ्तारचा राजा आकाश सामंतराय तुम्हाला खेळताना दिसेल. चॉईस खेळाडू. वेलकम टीम फ्रेंड्स NA वॉरियर्स, आपलं देखील स्वागत आहे. 6वा संघ सहभागी होत आहे सातारा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये. 80-11 अमोलजी जांभळे यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे. गतवर्षी या संघाने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला होता सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये. तोच संघ पर्व क्रमांक 2 मध्ये देखील सहभागी होतोय. या टीममध्ये आयकॉन खेळाडू तुम्हाला खेळताना दिसेल. बोर्णे गावचा षटकार किंग संदीप कदम जो सध्याच्या घडीला चांगल्याच फॉर्ममध्ये आहे, आणि चॉईस खेळाडू पारांबे टीमचा एक मास्टर माइंड खेळाडू अमोल शेडगे तुम्हाला चॉईस खेळाडू खेळताना दिसेल. वेलकम टीम 80-11, आपलं देखील स्वागत आहे. 7वा संघ सहभागी होत आहे युनिक फायटर्स. आदरणीय श्री संदीप दादा जाधव, कुमार अजय मोरे यांच्या संघ मालकीचा संघ आहे, आणि या टीममध्ये आयकॉन खेळाडू तुम्हाला खेळताना दिसेल. कासपटा टेनिस क्रिकेटचा तुफान म्हणून ओळखला जाणारा डावकुरे हाताचा फलंदाज आणि डावकुरे हाताचा गोलंदाज प्रतिभावंत खेळाडू समीर गोगावले आयकॉन खेळाडू, आणि चॉईस खेळाडू तुम्हाला सोरगेवाडी टीमचा श्रीकांत घोरपडे ऑलराऊंडर खेळाडू खेळताना दिसेल. वेलकम टीम युनिक फायटर्स, आपलंही स्वागत आहे. 8वा संघ सहभागी होत आहे प्रिशा 11. आदरणीय श्री प्रशांत दादा शेडगे यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे, आणि त्या टीममध्ये आयकॉन खेळाडू तुम्हाला खेळताना दिसेल. कासपटा टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हणून ओळखला जाणारा कासानी गावचा राहुल बादापुरे, आणि चॉईस खेळाडू तुम्हाला खेळताना दिसेल मास्टर माइंड ऑलराऊंडर खेळाडू राकेश गाडगे. वेलकम टीम प्रिशा 11, आपलंही स्वागत आहे. 9वा संघ सहभागी होत आहे सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये. ओम साई 11. आदरणीय श्री सूर्यकांत दादा साळुंके आणि ओमकार दादा साळुंके यांच्या संघ मालकीचा संघ, आणि या टीममध्ये आयकॉन खेळाडू तुम्हाला खेळताना दिसेल. सार्कल कडववाडी टीमचा षटकार किंग ऑलराऊंडर खेळाडू अभिमन्यू जाधव, आणि चॉईस खेळाडू सायली टीमचा ओमकार देवरे तुम्हाला चॉईस खेळाडू खेळताना दिसेल. आणि शेवटचा संघ सहभागी होत आहे शिवशक्ती रायडर्स. आदरणीय श्री रविदादा पोपळे साहेब यांच्या संघ मालकीचा संघ आहे, आणि त्या टीममध्ये आयकॉन खेळाडू केळवली गावचा सतीश जांगळे षटकार किंग सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तो दिसेल खेळताना, आणि चॉईस खेळाडू साहिल देवरे जो दहिवड गावचा आहे. त्याही टीमचं स्वागत आहे. वेलकम. खरं तर सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये 10 संघ सहभागी झालेले. त्या 10 संघांचं पुनर्शकदा मी सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही पुनर्शकदा सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. सकाळच्या सत्रामध्ये ऑफिशियल तिन्ही पंच देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. कडक शिस्तीचं पॅनल आहे. धनंजय कोळी सर असतील, राजेश सर असतील, आणि तिसरे पंच ऋषी देसाई सर असतील. हे 3 ऑफिशियल पंच आहेत, त्यांचंही स्वागत आहे. युनिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रेक्षेपण दाखवली जाणार आहे. त्या संपूर्ण टीमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर आज ऑफिशियल समालोचक म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतील व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्याचा एक गोड आवाज, आमचे गुरुवर्य आकडे तज्ज्ञ निलेश मर्डेकर सरांचा आवाज तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ मालदेव, सातारा जिल्ह्यातील अनेक स्पर्धा ज्यांच्या वाणीतून कव्हर केल्या जातात असा उमेश सावंत सरांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. कुलदीप शेडगे सर, सचिन शेडगे सर यांचाही आवाज तुम्हाला पाहायला मिळेल. त्याही समालोचकांचं पॅनलचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ज्या सर्व मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान आर्थिक पाठबळ केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. जांभळमोरे ग्रामविकास मंडळ मुंबई उपसेक्रेटरी फेसबुक किंग म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय श्री अल्पेश दादा जांभळे साहेब यांचंही सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय श्री गणपतदादा जाधव, अध्यक्ष विनोददादा गोगावले, कार्याध्यक्ष विठ्ठलजी आहेरे, उपाध्यक्ष नवनाथजी बादापुरे, सेक्रेटरी श्रीकांतजी आहेरे, जनसंपर्क प्रमुख नितीनजी बादापुरे, खजिनदार सुनीलजी बादापुरे, सदस्य सागर जांभळे, त्याचबरोबर दिलीपदादा देवरे असतील, श्रीकांतजी घोरपडे असतील, राकेशजी घाडगे असतील, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा
आपण इथे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करणार आहोत. थँक्यू सो मच. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व राजू भैया भोसले पुरस्कृत सातारा ग्रामीण प्रीमियर लीग SGPL 2026 सीझन क्रमांक 2
खरं तर एखादी स्पर्धा आयोजित करायची म्हटलं तर त्यासाठी आर्थिक पाठबळ असणं खूप गरजेचं असतं आणि ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान आर्थिक पाठबळ केलेलं आहे त्यांचंही आम्ही सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा आम्ही आभार मानत आहोत. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे माननीय श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य आणि सातारा जावली तालुक्याचे शिल्पकार. त्याचबरोबर माननीय श्री राजू भैया भोसले, सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष, ज्यांची कालच मात्र उपाध्यक्षपदी निवडणूक झाली, त्यांचंही मनापासून आभार. प्रथम क्रमांक ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे रुद्र फायनान्स आदरणीय श्री अमित गुजर साहेब, त्यांचंही मनापासून आभार. द्वितीय तृतीय क्रमांकाची ट्रॉफी त्याचबरोबर षटकार किंग, चौकार किंग, उगवता सितारा ट्रॉफीज सौजन्य लाभलेला आहे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने संघमालक आदरणीय श्री सूर्यकांतदादा कदम, सुशांतदादा कदम यांचंही मनापासून आभार. मालिकावीरसाठी LED TV सौजन्य लाभले हेरिटेज वाडी हॉटेलचे मालक आदरणीय श्री संपत जाधव नाना, त्यांचंही मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये चेंडू सौजन्य लाभलेला आहे सूरजदादा सपकाळ साहेब, छत्रपती कामगार सेना दहिसर तालुका अध्यक्ष, समर्थ मैत्री फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, सद्गुरू साईनाथ मित्रमंडळ कार्याध्यक्ष आणि सूरज मित्रमंडळ अध्यक्ष आदरणीय श्री सूरजदादा सपकाळ साहेब यांचंही मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी अगदी जवळजवळ जास्त मी म्हणेन प्राईज आहेत. खरं तर अनेक स्पर्धेंमध्ये आपल्याला प्राईज जास्त पाहायला मिळत नाहीत, परंतु सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचमध्ये पुरस्कार दिला जाणार आहे त्या खेळाडूसाठी विजयदादा माने, नवी मुंबई शहर प्रमुख शिवसेना, त्यांच्या माध्यमातून एक भिंतीवरचं घड्याळ आहे. किरण साळुंके विराज स्पोर्टचे यांच्या माध्यमातून विराज स्पोर्टची ब्रँडेड कॅप आहे. विनोददादा भनगे उपसरपंच सांबरवाडी यांच्या माध्यमातून गॉगल आहे आणि विकास जाधव शंभू 11 धावले यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे. त्यांचंही मनापासून आभार. बेस्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक साठी इस्त्री आहे सौजन्य लाभलेला आहे आदरणीय श्री जगन्नाथ नाना पाटील, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष, त्यांचंही मनापासून आभार. बेस्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकसाठी कूलर आहे, मिक्सर आहे, टेबल फॅन आहे सौजन्य लाभलेला आहे सांबरवाडी गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय श्री राजूदादा फडतरे साहेब, यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर सातारा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये तब्बल 2 दिवस पाणी सौजन्य लाभलेलं आहे सांडवली गावचे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आदरणीय श्री जगदीश केरेकर साहेब, त्यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जो खेळाडू पहिली विकेट हॅट्रिक मिळवेल त्या खेळाडूसाठी मिक्सर सौजन्य लाभलेला आहे घाटवण गावचे लेजेंड खेळाडू स्टार खेळाडू आदरणीय श्री शशिकांत भगत साहेब, त्यांचंही मनापासून आभार. या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे मुनावळे गावचे समाजसेवक समाधान 11चे संघमालक आदरणीय श्री संतोषदादा जाधव साहेब, त्याचबरोबर पारंबे गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री सहदेव भाऊ शेडगे साहेब, कासानी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री अमोलदादा बादापुरे साहेब, कनेर जांभळमुरे जांभळेवाडी विद्यमान सरपंच आदरणीय श्री योगेशदादा जांभळे साहेब यांच्या माध्यमातून देखील आम्हाला विशेष सहकार्य. त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक ज्वेलरचे सर्वेसर्वा प्रवीणजी घाग साहेब यांच्या माध्यमातून देखील आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर जांभळमुरे ग्रामविकास मंडळ मुंबई सेक्रेटरी आदरणीय श्री अंकुशजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर चोरगेवाडी गावचे स्टार खेळाडू संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर जांभळमुरे गावचे युवा कार्यकर्ते शिवनेरी मित्रमंडळ जांभळमुरे या मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री विलासदादा संपत जांभळे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. मुंबई पोलीस अभिमन्यू जाधव स्टार खेळाडू सर्कलचे त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य. रामदेवरे कातवडी बुद्रुकचे स्टार खेळाडू त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य. नीलम मसाला अँड ड्रायफ्रूटचे सर्वेसर्वा आदरणीय श्री सूरजदादा पवार यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेले आहे, त्यांचंही मनापासून स्वागत आणि आभार. त्याचबरोबर जांभळमुरे ग्रामविकास मंडळाचे उपसेक्रेटरी फेसबुक किंग आदरणीय श्री अल्पेशदादा जांभळे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचंही मनापासून आभार. आणि घाटवण गावचे स्टार खेळाडू कॅप्टन
गणेश भगत यांच्या माध्यमातून देखील आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्या सर्वांचा आम्ही सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं पुनर्ष एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आभार मानत आहोत. थँक्यू सो मच. आता इथून पुढे आपण थोड्याच वेळामध्ये सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चा उद्घाटन सोहळ्याकडे वळणार आहोत. प्रथमतः आपण अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत. त्यानंतर आपण क्रिकेट या खेळाची देवता जिला संबोधलं जातं ती खेळपट्टी, त्या खेळपट्टीचं देखील आपण पूजन करणार आहोत. मैदानाच्या अवतीभवती जो खेळाडू वर्ग आहे त्या खेळाडू वर्गाला आम्ही विनंती करेन की आपण आपल्या कॅप्टनशी संपर्क साधा आणि आपल्याला जे किट दिलेलं आहे ते किट परिधान करून आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. थोड्याच वेळामध्ये आपण उद्घाटन सोहळ्याकडे वळणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर आपल्या आयोजक कमिटी म्हटलं एखादी प्रीमियर लीग आयोजक करायचं म्हटलं ना तर खूप मोठी मेहनत करावी लागते आणि आपल्या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटीने गेले 15 दिवस मी म्हणेन खूप मोठी मेहनत घेतली. काल रात्री 1 वाजेपर्यंत संपूर्ण आयोजक कमिटी या मैदानावरती उपस्थित होती. संपूर्ण सेटअप अगदी ओकेमध्ये करून टाकलेला आहे आणि त्यासाठी खूप मोठी मेहनत घेतली. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय श्री विनोददादा गोगावले पिसानी गावचे आहेत. कार्याध्यक्ष विठ्ठलजी आहिरे आटाळी, उपाध्यक्ष नवनाथजी बादापुरे कासानी, सेक्रेटरी श्रीकांत आहिरे आटाळी, उपसचिव नितीनजी शिंदे आनावळेवाडी, खजिनदार सुनील बादापुरे अंबानी, उपखजिनदार गणेश बिलारे सारकळ आणि जनसंपर्क प्रमुख नितीन बादापुरे कासानी. सदस्यामध्ये सुशांत कदम बोर्नेगावचे आहेत, दिलीप देवरे कातवडी बुद्रुक, सागर शेडगे पारांबे, सागर जांभळे जांभळमुरे, श्रीकांत घोरपडे चोरगेवाडी आणि राकेश घाडगे पारांबे. या सर्व आयोजक कमिटीने खूप मोठी मेहनत घेतली आणि रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून मात्र आज हा प्लॅटफॉर्म मात्र आपल्या सर्वांसाठीच उभा करून ठेवलेला आहे. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा एकच उद्देश आहे की सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आयोजित केलेला आहे. आपल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उभा व्हावा आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उभा होत असतानाच आपल्यातीलच एखादा खेळाडू मोठमोठ्या स्पर्धा खेळावा हीच मात्र उद्देश या संपूर्ण आयोजक कमिटीचा आहे. गेले 2 वर्ष आणि गेले 2 वर्षे सातारा ग्रामीण प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर सातारा ग्रामीण असोसिएशनला आता तब्बल 4 वर्ष देखील पूर्ण होत आहेत आणि खरोखर खूप चांगली कमिटी देखील काम करते. त्या कमिटीला देखील आमचा सलाम आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सर्व मान्यवरांचं पुनर्ष एकदा मी सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. थोड्याच वेळामध्ये कोपरखैराणे विभागातील समाजसेवक, नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक, युवकांचे प्रेरणास्थान आशास्थान आदरणीय श्री संदीपदादा म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यानंतर आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील दादांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करणार आहोत. थोड्या वेळासाठी विश्रांती घेतोय, तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा युनिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चा थरार. थँक्यू सो मच.
महादेव चोरगे साहेब यांना विनंती करेन आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं आणि सायळी गावचे सुपुत्र अमोलदादा देवरे यांनाही विनंती करेन आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनर्श एकदा सातारा ग्रामीण प्रीमियर लीग HJPL सीझन क्रमांक 2मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं देखील आपण पूजन करणार आहोत. प्रथमतः आपण महाराष्ट्र गीताने मात्र आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया आणि आता सर्वांना विनंती करूया की ज्या जागेवरती आपण बसलेलो आहोत त्या जागेवरती आपण आता उभं राहूया. खेळाडूंना विनंती आहे जे खेळाडू मैदानाच्या परिसरामध्ये आहेत आपल्या टीमला आपण जॉईन करा. आपण यानंतर महाराष्ट्र गीताने या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे आपण वळणार आहोत. आपण सर्वजण सज्ज होऊया आणि या उद्घाटन समारंभाची सुरुवात ही महाराष्ट्र गीताने आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी आपण ज्या जागेवरती उभं आहात त्या जागेवरती आपण उभं राहूया आणि या कार्यक्रमाची आणि या क्रिकेट स्पर्धेची जी सुरुवात आहे उद्घाटन समारंभाची ही आपण करणार आहोत महाराष्ट्र गीताने. वळूया आपण आता महाराष्ट्र गीताकडे.
गणपती बाप्पा. आता यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न केलं जाईल. आणि मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत. मी विनंती करेन अंशिका इलेव्हनचे संघमालक अमोल दादा जांभळे, श्री स्वामी समर्थ इलेव्हनचे संघमालक आदरणीय श्री गणपत दादा जाधव, सचिन दादा चोरगे, अल्पेश दादा जांभळे, समीर दादा घोरपडे, अमोल दादा देवरे आणि महादेव दादा चोरगे या सर्वांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. त्याचबरोबर आमच्या संपूर्ण आयोजक कमिटी, असोसिएशन कमिटी असेल, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संपूर्ण जनसंपर्क प्रमुख, सेक्रेटरी, खजिनदार या सर्वांना मी विनंती करेन की आपण जॉईंट आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या क्रिकेट स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. राजे तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिले अंगणात ती तुळस, राजे तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिले मंदिरावरचे कस, राजे तुम्ही होतात म्हणूनच पाहू शकलो हिंदवी स्वराज्याची सकाळ. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर गणपती बाप्पा. मुख्य व्यासपीठावरती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या संघमालकांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आता यानंतर आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत आणि काही आठवणी आपण या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या या ठिकाणी आपण जपत आहोत. यानंतर आता आपण संघमालकांना आणि मान्यवरांना आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहोत की आता आपल्याला मुख्य व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी आता उपस्थित व्हायचं आहे आणि तिथून आपल्याला प्रस्थान करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. काही आठवणी या ठिकाणी आपण जपत आहोत. आलेल्या तमाम मान्यवरांचं आपण स्वागत करूया आणि आता मान्यवरांना विनंती आहे की आता आपण यानंतर वळणार आहोत ज्या खेळपट्टीवरती आपण 2 दिवस ही प्रीमियर लीग खेळणार आहोत त्या खेळपट्टीचं आपल्याला पूजन करायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी सज्ज होऊया. मुख्य व्यासपीठावरती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे आणि त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी आपण आता नारळ वाढवत आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आता त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी आपण नारळ वाढवणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आता यानंतर सर्व संघ मालकांना आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण आता मुख्य व्यासपीठाच्या समोर या अशी विनंती आहे. इथून पुढची रूपरेषा अशा प्रकारची असेल. पहिल्यांदा मान्यवर मैदानाच्या आतमध्ये जातील. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं संघ मालकांचं स्वागत करणार आहोत आणि त्यानंतर 2-2 संघ मैदानाच्या आतमध्ये लाईनअपने येतील आणि 30 यार्ड सर्कलला राऊंड करतील याची आपण नोंद घ्या. अशी इथून पुढची रूपरेषा आहे आणि त्यासाठी आपण तयार राहा. प्रथमतः मान्यवर मैदानाच्या आतमध्ये संघ मालक असोसिएशनचे पदाधिकारी प्रस्थान करतील याची आपण नोंद घ्या आणि त्यानंतर कार्पेटच्या बाजूला 2 असणारे संघ उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला ते पहिल्यांदा जातील आणि त्यांना बाकीचे संघ जॉईन करतील याची आपण नोंद घ्या आणि तुम्हाला 30 यार्ड सर्कलला राऊंड करायचं आहे याची आपण नोंद घ्या. होऊया आपण सज्ज, सर्वजण रेडी आहात. काउंटडाऊन देऊया. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करूया आणि आता आपण त्यांना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये नेऊया. मान्यवर संघ मालक असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी सज्ज होत आहेत आणि आता आपण वळणार आहोत या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे. टाळ्यांचा गजर करूया. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 साठी मान्यवर मैदानाच्या आतने प्रस्थान करत आहेत आणि त्यानंतर संघ मैदानाच्या आतने प्रस्थान करतील. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ही एंट्री मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांची, संघ मालकांची, पदाधिकाऱ्यांची आणि त्याचबरोबर खेळाडूंची होत आहे. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आणि पर्व क्रमांक 2च्या भव्य दिव्य उद्घाटन समारंभाकडे आपण वळणार आहोत. 2 दिवस ही क्रिकेट स्पर्धा ज्या मैदानावरती, ज्या खेळपट्टीवरती खेळवली जाणार आहे त्या खेळपट्टीचं आता पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण मैदानाच्या आतने प्रस्थान करत आहोत. संघांना विनंती की तुम्हाला 30 यार्डला राऊंड करावं लागेल.
30 यार्ड सर्कलला तुम्ही राऊंड करा. 30 यार्डला 30 यार्ड. चला बाकीच्या संघांना विनंती की तुम्हाला 30 यार्डला राऊंड करावं लागेल. यष्टनच्या पाठीमागे 30 यार्डला तुम्ही राऊंड करा. अशी इथून पुढची रूपरेषा आहे. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 ज्या खेळपट्टीवरती क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे ना, त्या खेळपट्टीचं आता पूजन संपन्न होणार आहे. ज्या खेळपट्टीवरती खेळाडू विजयाचे झेंडे रोवणार आहेत त्या खेळपट्टीचं आता या ठिकाणी पूजन होणार आहे. ज्या खेळपट्टीवरती श्वासाची चाल घामाची ढाल खेळाडू करणार आहेत त्या खेळपट्टीचं आता या ठिकाणी पूजन होणार आहे. ज्या खेळपट्टीवरती खेळाडू विजयाचे झेंडे रोवणार आहेत त्या खेळपट्टीचं आता पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभासे संपन्न होणार आहे. चला 30 यार्डला राऊंड करा आणि पाठीमागच्या बाजूला या. सर्व संघांना विनंती आहे. आणि उभं राहताना आपण 2 हाताचं अंतर प्रत्येक खेळाडूमध्ये ठेवा अशी विनंती करूया. प्रीमियर लीग आपली आहे तर आपण सहकार्य करूया. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 तुम्ही आजपासून पाहणार आहात, अनुभवणार आहात. आणि या प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात होत आहे. गेली कित्येक दिवस कित्येक महिने या क्रिकेट स्पर्धेची आपण वाट पाहत होतो आणि अखेरकार तो दिवस आला आणि हा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. आजपासून या रणसंग्रामाला सुरुवात होईल. आता यानंतर आपण मान्यवरांच्या शुभासे खेळपट्टीचं आणि यष्ट्यांचं या ठिकाणी ऑक्शन केलं जाईल आणि त्यानंतर या खेळपट्टीला नारळ वाढवला जाईल आणि गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष करत या क्रिकेट स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होईल. आलेल्या तमाम मान्यवरांचं, संघ मालकांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आपण पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करूया. आणि यानंतर आता आपण ज्या खेळपट्टीवरती 2 दिवस सातारा ग्रामीण प्रीमियर लीग आपण खेळणार आहोत त्या खेळपट्टीचं आता पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभासे संपन्न होणार आहे. खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी मी विनंती करेन की अंशिका 11चे संघमालक आदरणीय श्री अमोलदादा जांभळे यांना विनंती करेन की आपण या आपले शुभ हस्ते आम्ही खेळपट्टीचं पूजन करत आहोत. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ 11 टीमचे संघमालक आदरणीय श्री गणपतदादा जाधव साहेब यांनाही विनंती करेन आपण या आपल्या एक शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन करायचं आहे. त्याचबरोबर सचिनदादा चोरगे साहेब, अल्पेशदादा जांभळे साहेब, समीरदादा घोरपडे साहेब, अमोलदादा देवरे साहेब आणि महादेवदादा चोरगे साहेब या सर्वांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन करायचं आहे. आणि त्याचबरोबर रविदादा पोपळे शिवशक्ती रायडर्स या टीमचे संघमालक त्यांनाही विनंती करेन दादा आपणही जॉईन व्हा, आपल्याही शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन करायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय श्री दिलीपदादा भगत यांनाही विनंती करेन आपणही जॉईन व्हा. वेदांत स्पोर्टचे संघमालक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनाही विनंती करेन आपणही जॉईन व्हा. क्रिकेट या खेळाची दिला जो देवता समजलं जातं ती खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीचं पूजन उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. ज्या खेळपट्टीनं आपल्याला मोठं केलं, ज्या खेळपट्टीनं आपल्याला नाव दिलं, ज्या खेळपट्टीनं खेळाडूंना 7 समुद्राच्या बाहेर पाठवलं ती खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीचं आपण उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते पूजन करत आहोत. मी विनंती करेन की अध्यक्ष विनोददादा गोगावले यांनाही विनंती करेन आपणही जॉईन व्हा. कार्याध्यक्ष विठ्ठलजी आयरे आणि उपाध्यक्ष नवनाथजी बादापुरे यांनाही विनंती करेन आपणही जॉईन व्हा. आपल्याही शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन करायचं आहे. विनंती करेन की सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय श्री विनोददादा गोगावले यांना की आपल्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन करायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते खेळपट्टीला श्रीफळ देखील वाढवायचं आहे. क्रिकेट या खेळाची देवता जिला संबोधलं जातं ती खेळपट्टी, ज्या खेळपट्टीनं खेळाडूंना मोठं केलं, नाव दिलं, ज्या खेळपट्टीनं खेळाडूंना 7 समुद्राच्या बाहेर पाठवलं ते आपल्या सर्वांची लाडकी खेळपट्टी, त्या खेळपट्टीचं पूजन आपण करत आहोत.
10:05 श्रीफळ वाढवलं जातंय. बोला गणपती बाप्पा मोरया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. आणि खरं तर 10:05 मात्र आपण श्रीफळ वाढवलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा मुहूर्त पाहिलेला नाहीये, परंतु हाच ती आमची वेळ आहे, ती शुभ मुहूर्त आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं कोयनेचा एक बुलंद आवाज, मालदेवचा एक गोड आवाज आणि सातारा जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा ज्यांच्या वाणीतून कव्हर केल्या जातात. आपल्या हक्काचा आवाज, गोड आवाज, विनोदी समालोचक उमेशजी सावंत सर यांचं देखील या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. वेलकम सर. आणि आता इथून पुढे आपण दोन टीमच्या दरम्यान टॉस करणार आहोत. एका बाजूला टीम असेल वेदांत स्पोर्ट्स, दिलीपजी भगत, विठ्ठलजी आहेरे आणि नवनाथजी बादापूर यांच्या संघ मालकीचा संघ. तर त्यांच्या विरुद्ध संघ खेळणार आहे सह्याद्री सुपरस्टार आदरणीय श्री दिलीपदादा देवरे, अमोलदादा देवरे आणि प्रवीणदादा घाग यांच्या संघ मालकीचा संघ आहे. आणि पर्व क्रमांक 2 मधील उद्घाटनी सामना या दोन टीमच्या दरम्यान होणार आहे. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण विकेटवरती या आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन शिवशक्ती रायडर्स टीमचे संघ मालक, त्याचबरोबर उद्योजक ज्यांनी मात्र या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे आदरणीय श्री रविदादा पोपळे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील पहिल्या उद्घाटनी सामन्याचा टॉस करायचा आहे. नाणेफेकीचा आपण कौल करूया. दोन संघाने एका ठिकाणी आलेले आहेत. नाणेफेकीचा आपण कौल करूया. सह्याद्री सुपरस्टार आणि त्यांच्या विरुद्ध आहे टीम वेदांत स्पोर्ट्स. आवाज कोण देणार? हेड आणि टेल तुम्हाला मागायचे. सह्याद्री सुपरस्टार नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. आपण कॉइन स्पिन करूया. हेड आणि टेल. हेड इज अ कॉल आणि हेड इट इज. सह्याद्री सुपरस्टारने टॉस जिंकलेला आहे. या हंगामातील पहिल्या मॅचचा टॉस जिंकला सह्याद्री सुपरस्टार टीमने. अमोल देवरे अभिनंदन, टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहात. या हंगामातील पहिलीच मॅच खेळतात. खेळपट्टी विचार केला तर अगदी खेळपट्टी सुरक्षित बनवले. खेळाडूंना खेळण्यासाठी मजा येणार आहे. फिल्डिंग करणार आहात. प्रति संघाला किती धावांपर्यंत थांबू शकाल? आम्ही कमीत कमी 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की समोर पण चांगला संघ आहे, तेवढाच आमचा पण चांगला संघ आहे, तर आम्ही कमीत कमी रोखू. या स्पर्धेची उत्सुकता लागली होती. हा खरोखरच या स्पर्धेसाठी तर आम्ही सगळे उत्साही असतो की सातारा ग्रामीण लीग कमी चालू होते. गेल्या वर्षी ज्या प्रकारे मजा आली होती याही वर्षी मजा घेणार. हा निश्चितच. थँक्यू सो मच. निश्चित टॉस आपल्या हातामध्ये नसतो, परंतु मॅच आपल्यामध्ये असते. बॅटिंग करायचे. वेदांत स्पोर्ट्सची काय रूपरेषा आहे, काय माइंडसेट आहे? खेळपट्टी सांगू शकत नाही कसे असेल. पहिलं सत्र आहे, जास्तीत जास्त स्कोर मारायचा प्रयत्न करू. किती उत्कंठ असते? सातारा ग्रामीण प्रीमियर लीगच्या आपण एक गाव आकाराच्या क्रिकेट स्पर्धा खेळतो आणि लीग फॉर्मॅट हा एक वेगळा फॉर्मॅट असतो, ज्याच्यामध्ये विविध गावातील खेळाडू एकत्रित येतात आणि एका टीम मध्ये खेळतात. आपल्या भावना कशा आहेत? छान वाटतं, कारण की सगळे पोरं एकत्र आपले भाव बनून खेळतात. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्यावर. आपले सर्व बंधू आहेत आणि आपण बंधू भावाने खेळतो, हे शब्द महत्वाचे होते. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. दोन्ही संघांना आपण देऊया माझ्यासाठी शुभेच्छा. टीम वेदांत स्पोर्ट्स आणि सह्याद्री सुपरस्टारला देऊया आपण शुभेच्छा. आणि अधिकचा वेळ न घेता आपण पहिल्या मॅचकडे वळूया. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आता मॅचची तयारी करा. जो संघ टॉस जिंकेल त्याला खेळाडू कक्ष चॉईस करण्याचा अधिकार आहे. ओके, त्यामुळे सह्याद्री सुपरस्टार तुम्हाला कोणता खेळाडू कक्ष हवा आहे? राईट की लेफ्ट? ओके, राईट. मला इकडे लेफ्टला बसावं लागेल. ओके, याच्या आपण नोंद घ्या. आपण काही आठवणी जपूया. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2च्या पहिलं पर्व वीर मराठा वॉरियर्स या टीमने जिंकलं. द्वितीय क्रमांकावरती राहिला अंशिका 11. परंतु आता पर्व क्रमांक 2ची आता बाजी कोणाची याची उत्कंठ आता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. पर्व क्रमांक 2 मध्ये बाजी कोण मारणार? 10 संघ सज्ज झालेले आहेत आणि 10 संघ आता या मैदानावरती खेळणार आहेत आणि 10 संघांचा रणसंग्राम आता इथून पुढे काही क्षणातच आपल्या समोर येईल. एका बाजूला सह्याद्री सुपरस्टार, वेदांत स्पोर्ट्स या सामन्याचं तुंबळ युद्ध काही क्षणातच आपल्या समोर येईल. कुठेही जाऊ नका. आजपासून पाहत राहा, ऐकत राहा, आस्वाद घ्या या क्रिकेटच्या मेजवानीचा. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चा चला. दोन्ही संघांना विनंती आहे की तुम्ही खेळाडू कक्ष स्वीकारा. 12वा खेळाडू कंपल्सरी, याची आपण नोंद घ्या. आणि
प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तुम्हाला कंपल्सरी यावं लागेल. आपण नोंद घ्या आणि आपण आता सर्व संघांना देऊया या प्रीमियर लीगसाठी भरभरून शुभेच्छा. चला इथून पुढे सर्व संघांना विनंती करूया की सज्ज व्हा. ज्या दोन टीमची मॅच आहे त्यांना विनंती की आता तुम्ही मैदानाचा ताबा घ्या अशी विनंती आहे. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. चला 5 मिनिटांचा कालावधी आहे आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण